आघाडीची जोडी. सेमीफायनलचा पहिला बॉल. ओहो हो, वेगाने टाकला गेलाय. लाऊड अपील. अपील फेटाळली येते. गोलंदाजीसाठी राम स्ट्राईक वरती अगदी आपण पाहतोय. राम नवले आणि त्याचबरोबर योगेश जोडी मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल. 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. तीन धावा धावून पूर्ण केल्या जातात. पहिल्या 2 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती धावबंड 3. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा तिसरा बॉल. सेन्सिबल ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये. अगदी एखाद्या चांगल्या गोलंदाजाला सेट बॅटर कडून फटके पडत नाहीयेत म्हणजे चांगल्या कलात्मक परी गोलंदाजी तो हाताळतोय एवढं मात्र नक्की आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये अजूनपर्यंत 4 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 बॉलचा खेळ अजून शेष आहे. 3 बॉलचा खेळ शेष. 3 बॉल मध्ये आणखीन किती बनतात हे पाहिलं जाईल. मोठा स्ट्रोक येणार का? ओहो हो, आडव्या बॅटने प्रहार. बॅटचा हलकीशी कडा घेऊन जाणारा बॉल डाऊन दी ग्राउंड बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. धावा तिथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. तब्बल 3. पुन्हा एकदा. ओहो हो, या बेला विकेट. 5व्या बॉल वरती विकेट आली आहे. चार धावा खर्च केल्यात. सॉरी 7 धावा खर्च केल्यात. एक विकेट आली आहे. योगेशची विकेट आली ना डगआउट्स मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. सेमी फायनल आहे. काल एका टीमने असा परफॉर्मन्स केला आधी 104 धावा बनवला परंतु सेमीफायनल मध्ये जाऊन त्यांची दारं बंद झाली. नवीन फलंदाज तुषार. शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. दुसरा ने दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती राम यांना पाहतोय. स्विचिंगचा प्रयत्न. इथे अपील केली आहे. तिथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. षटक संपलाय.
चा बॉल मध्ये 7 धावा. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, एक विकेट राम यांच्या नावाती राहिली आहे सेमीफायनल मध्ये. सहा बॉल मध्ये 7 विकेट आली. एक सेमीफायनलच्या पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात. मुंबई पोलीस प्रीमियर लीग, मुंबई पोलीस चषक 2026 चा दुसरा आणि अंतिम दिवस, सेकंड सेमीफायनल. आणि या एका मॅच नंतर कोण खेळणार सांताक्रुझ केवाटी सोबत अंतिम ग्रँड फिनाले. नवीन गोलंदाज जितेंद्र कदम मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये चौकाराला आता सुरुवात झाली आहे. काळूराम लवले यांच्या बॅट मधून 4 धावा येत आहेत. या बेला मात्र चांगला डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिनियर वर्सेस ज्युनियर अशी लढत क्रिकेट मधला एक अनुभव असणारे दोन हुकमी एक्के मैदानाच्या आतमध्ये समोरासमोर भिडताना पाहायला मिळतात. ओहो हो, फटका फसलाय. काळूराम नवलेची ही विकेट परंतु अवे फ्रॉम दी बॉडी असणारा बॉल. क्षेत्ररक्षक आधी पळाला असताना तर ही विकेट नक्की मिळाली असती. भल्या भल्यांना जे काही जमत नाहीये त्या आज आहे ना मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र कदम करून दाखवत आहेत. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 13. कटरचा वापर, तिथे फटका आलाय. टायमिंग निशी बॉल थोडासा आतमध्ये येतोय. डिसिजन काय आहे? बॉल आतमध्ये पडलाय त्याच्यामुळे डिसिजन येईल. धावा किती आहेत या साऱ्या गोष्टी कळवल्या जातील. ऑफिशियल पंच 2 धावा. बॉलचा डब्बा आतमध्ये असल्यामुळे पाहूया डिसिजन काय येतोय. थोडासा नैसर्गिक दृष्ट्या अडथळा त्या ठिकाणी निर्माण जरूर झालाय. डिसिजन कळवायचं आहे सर.
डिसिजन त्या ठिकाणी येईलच आता लगेच. तर 2 धावा त्या ठिकाणी दिल्या जातात. बॉल अजूनपर्यंत कंप्लीट झाले 4 धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 15. पहिल्या 6 बॉल मध्ये 7 बनल्या होत्या. चला थोडं फास्ट घ्या. कॉपरेट करायचं आहे. बॅटिंग करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ. षटकार. होय, डिसिजन फेरबदल केले जात आहेत. 6 धावा येतात. षटकार येतोय. बॉल कंप्लीट झाले एकूण 4. 2 बॉलचा खेळ शेष. आणखीन एक आडव्या बॅटने प्रहार केलाय. जबरदस्त स्ट्रोक. ती ते चौकार येतोय. 4 धावा. शेवटच्या बॉलवरती धावा किती आला सर? 1. ओके. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनल्यात तब्बल 24. पहिल्या 12 बॉलमध्ये 24 बनल्यात. पहिल्या 6 बॉलमध्ये 7 होता. जितेंद्र कदम गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या गोलंदाजीमध्ये 17 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आली आणि आता पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचं अस्त्र शस्त्र आणि क्षेपणास्त्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत असताना राम पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलीस प्रीमियर लीग. कालच्या दिवसात तब्बल 6 संघ, आजच्या दिवसात तब्बल 6 संघ पोलीस बांधव अधिकारी वर्ग या स्पर्धेमध्ये खेळताना येताना पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर आपण पाहतो या विभागातील दमदार असं व्यक्तिमत्व अर्थात सचिन भाऊ तळेकर साहेब, सातत्यपूर्ण यशस्वी स्पर्धेचे आयोजक, ज्यांनी ही स्पर्धा संकल्पनेतून आणली. जो काही प्लॅटफॉर्म मुंबई पोलिसांना अवेलेबल करून दिला, अर्थात त्यांचे त्या साऱ्यांचे विशेष आभार असतील. देवेंद्र दळवी, किशोर सातपुते या साऱ्यांचा पण सगळं विशेष आभार असतील. कारण का काल आम्ही आल्यानंतर ही क्रीजच्या बाजूला क्रीडानगरी अगदी संपूर्ण प्लेन करण्याचं काम आपल्या साथीदारांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं. कालच्या मॉर्निंगच्या आधी सकाळी मॉर्निंगमध्ये सर्वाधिक जास्त पाऊस झाला. मैदान ओलं होतं. स्पर्धा कोणती घ्यायची, रबर बॉल घ्यायची, टेनिस बॉल घ्यायची, या साऱ्या गोष्टी एक चर्चेचाच विषय होता. परंतु वरुण राजाचं सहकार्य राहिलं. नैसर्गिकदृष्ट्या कोणताही अडथळा आल्या नव्हता या स्पर्धेला आणि ही स्पर्धा अजूनपर्यंत निर्विघ्न पार पडताना पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी आमचे सहकारी मित्र खास रत्नागिरीहून विकी जाधव यांचं देखील आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष अधिक स्वागत. अगदी एका बाजूला पाहतोय मुंबापुरीमध्ये मुंबई पोलीस प्रीमियर लीग. चला राम, थोडीशी घाई करा. आणखीन एक मॅच मेगा फायनलची लढत. पहिल्या डावाचा खेळ.
मुख्य बसवडच्या राईट साईडला ज्या रिक्षा आहेत त्या कृपया थोडस कोऑपरेट करा. रिक्षा ज्या आहेत त्यांना आपल्याला विनंती असेल थोडस कोऑपरेट करायचं. पहिला बॉल तिथे डॉट बॉल येतोय. राम नावाप्रमाणे दमदार खेळाडू करतोय. परफॉर्मन्स क्लास आणि क्लासिकल अंदाजामध्ये केली जाणारी रामची गोलंदाजी आहे ना, या आजच्या दिवसात पाहण्यासारखीच आहे. आणखीन एक बॉल गली रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जातोय. ओहो, ही डाव घेणं अंगलट आले की काय. आणि यस, ही डाव अंगलट आली आहे. तुषार माघारी परततोय. आणखीन एक धक्का. गोलंदाजाचं नाव कळवा. बॅट्समन नेम आनंद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी इथे 2 बॉल डॉट आलेत. 1 विकेट आली आहे. ओहो हो, या बेला फटका जबरदस्त खेळलाय. आडव्या बॅटने प्रहार केलाय. नैसर्गिक अडथळा. 1 सिंगल आली आहे. 3 बॉल मध्ये अजूनपर्यंत 1 धाव. काय गोलंदाजी केली आहे. संध्याकाळी 5:30 वाजता जबरदस्त दर्जाची गोलंदाजी. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा पाहिजे तशा बनलेल्या नाही आहेत. सेमीफायनलच्या पहिल्या डावाचा खेळ आपण पाहत आहात. डीबी मार्ग पोलीस स्टेशन. यावेळेला फटका फसलाय. उंच हवेमध्ये बॉल. आणखीन एक विकेट येते का. आणि येस, आणखीन एक विकेट राम यांच्या नावावरती. क्या गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये सेलिब्रेशन मुवमेंट तिथे पाहायला मिळालं. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, देख काच कर ले खुद पे की और देख फिर होता है क्या, हेच म्हणावं लागेल या गोलंदाजाला. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. निम्मा संघ डगआउट्स मध्ये जाण्यासाठी एकट्याने भाग पाडलाय राम यांनी. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 25. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 बॉलचा खेळ शेष आहे. नवीन फलंदाज. फलंदाजचं नाव कळवा. नवीन फलंदाज परंतु नॉन स्ट्राईक एंडला काळूराम नवले यांचं टिकणं आहे ना फार इम्पॉर्टंट आहे. येणारा 2 षटकांचा खेळ अजून शेष. हो हो, आणखीन एक डॉट बॉल. लाऊड अपील. तिथे डॉट बॉल येतोय. म्हणजे जवळ जवळ 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावा बनल्या. तिसरं षटक समाप्तीवरती आल्यानंतर 25. पहिल्या षटकामध्ये 7 होत्या. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलाय. ओहो हो, या षटकामध्ये अवघी रामने 1 धाव खर्च केली आहे. टाळा व्हायला हरकत नाहीये गोलंदाजीसाठी. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये अवघ्या धावा बनल्यात फक्त आणि फक्त 25. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शेष आहे. काळूराम नवले अजून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वॉटर बॉटल घेऊन वॉटर बॉय सेल्फी घेण्यासाठी गेलेत. रामची पण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता छोटासा बाल कलाकार आपल्या फोटोवरती आपल्या फोनवरती सेल्फी घेतोय.
हात मिळवत आहेत, फॅन झालेत. हे क्षण आहेत ना तुम्हाला रील्स मध्ये पाहायला मिळतील आणि ही रील सर्वाधिक जास्त व्हायरल होईल. हॅलो चेक. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातात विलास नवले सर, त्यांचाही सहर्ष अधिक स्वागत. आणखीन एक दर्जेदार आवाज आपण आपल्या मायक्रोफोन वरती आपण ऐकणार आहात. हॅलो, धन्यवाद सूरज. दरम्यान सामना पाहतोय आपण मित्रांनो, 3 षटकांचा सामना संपलाय. यामध्ये अवघ्या केवळ 25 धावा लागल्यात फलकावरती. सुरेख अशी फायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, सेमीफायनल पाहायला मिळते. फायनलमध्ये प्रवेश करताना दोन्ही संघ झुंज देतात एकमेकांची. दरम्यान या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिली गोलंदाजीची भूमिका, अतिशय महत्त्वाची भूमिका रामने या ठिकाणी टिकवून ठेवली. स्ट्राईकवरती काळू राम चांगल्या दर्जाचा फटका खेळला त्या ठिकाणी. 1 धाव तो पूर्ण होईल. कार्पेट शॉट खेळला दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा सहज पूर्ण करतोय त्या ठिकाणी, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण मिस होतंय आणि चौकाराच्या साह्यानं काळूराम संघाला मदत करतोय. 29 धावांवरती जाऊन पोहोचते. मी सांगेल सूरज शिंदे, मला वाटतं खेड रत्नागिरी, आणि मी विलास नवले खेड राजगुरुनगर. या काळूराम नवले मुंबई पोलीसमध्ये ज्यावेळेस मला वाटतं समावेश केला होता, त्यावेळेस मुंबई पोलीस अंधेरी वर्सोवा पोलीस स्टेशनमधनं त्याला यावेळेस, आणि तो आत्ता सध्या देखील कामगिरी करतोय तो काळूराम नवले वर्सोवा पोलीस स्टेशनमधनं. परंतु याच ठिकाणी खेळण्याच्या माध्यमातून आपलं वर्चस्व ठेवलं त्या ठिकाणी क्रिकेटवरती त्याने राखून, आणि एक नाव दर्जेदार आमच्या वहागाव गावाला खेड तालुक्याला बिलॉंग करणारा फलंदाज काळूराम संघासाठी खेळतोय. वैयक्तिक 12 धावांवरती, सॉरी 12 चेंडू 27 धावांवरती काळूराम. यामधील म्हणजेच 29 धावांमधील 27 धावा काळूरामच्या आहेत अवघ्या. यावेळी पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पंचांचा अपील करण्याचा प्रयत्न करा, परंतु अपील फेटाळून देतात पंच आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होते गोलंदाज. कृपया बॉलर्सचं नाव सांगायचे, गोलंदाजाचं नाव. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु या ठिकाणी चांगला बॅकअप केले, कमबॅक केले. निर्धाव चेंडू टाकून काळूरामाला थोडंसं संतुष्ट दिलाय पाहिजे. काळूराम आपल्या फलंदाजीत 27 धावांवरती नाबाद खेळ करतोय, एकमेव हिरा असा या ठिकाणी. ह्यावेळी बाकी शॉर्ट पिच चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने, 1 धाव पूर्ण होते आणि 1 बाउंस चौकार. या सगळ्यानं पुन्हा एकदा काळूराम वैयक्तिक पोहोचतोय 31 धावांवरती आणि संघाला नेऊन पोहोचवतो तो 33. 2 चेंडू बॅक टू बॅक चौकार नाही, परंतु एक डॉट बॉल मध्ये आला, परंतु चांगला एक शॉर्ट पिच चेंडू भेटला आणि काळूरामने आपली एक दमदार फलंदाजीची धुरा त्या ठिकाणी दाखवली. काळूराम पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डावीकडनं 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतो त्या ठिकाणी. यावेळेस लेग स्टंपवरचा चेंडू पंच वाईट करार देतील. अवंतर धाव्याने संघात भर पडते. धावसंख्या होत आहे ती 34. 3 बाद 34. चौथं षटक मार्गस्थ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सेमीफायनलचा सामना. फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांसमोर झुंज देतात. त्यामध्ये आमचा कोहिनूर हिरा काळूराम नवले यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण करते, दुसरे धावेसाठी धावतात आणि या 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने संघात भर पडते. धावसंख्या होत आहे ती 36. काळूराम वैयक्तिक 33 धाव्यांवरती. या 36 धाव्यांमधलं जर धुराधरीचं कार्य जर पाहिलं तर ते म्हणजेच काळूराम नवले यांचं आहे. चौथं षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक पाहिजे. पंचांच्या डावीकडनं गोलंदाज करणारा गोलंदाज अद्याप नाव कळालं नाही, परंतु एक चांगली गोलंदाजी मी म्हणेल. कमी षटकांच्या गोलंदाजीमध्ये अद्याप त्यांनी एक निर्धाव चेंडू टाकला त्या ठिकाणी. यावेळी पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धावेने संतुष्ट व्हावं लागेल त्या ठिकाणी काळूरामाला. या 1 धावेने संघात भर पडते. धावसंख्या होत आहे ती 37. षटकातील शेवटचा चेंडू. 5 षटकांचा सामना. 5 षटकांमध्ये आतापर्यंत 4थं षटक मार्गरथावरती असताना 37 धावा लागल्यात बोर्डावरती. 3रं षटक जे टाकलं होतं ते 3रं षटक बाकी. या ठिकाणी एक
आगळं वेगळं षटक आपल्याला पाहायला मिळलं होतं. यावेळी पुन्हा एकदा, परंतु फटका फसतोय, प्लेअर फसतोय त्या ठिकाणी, मिस फील्ड होते आणि गडी बाद होताना दिसत नाहीये, परंतु धावबाकी रोखले त्या ठिकाणी. काळूरामने आपल्या स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली आहे आणि शेवटचं हानीमारीचं जे षटक असतं ते बाकी मैदानामध्ये काळूराम खेळून काढणार आहे. पाहिजे शेवटचा गोलंदाज संघनायक कोणता यूज करतोय. सुरेश शिंदे, चांगल्या प्रकारचं मला वाटतं 2 दिवसामध्ये तुम्ही कलेक्शन केलं असेल या मॅचचं. सर्व तुमच्या आखोदेखे झालेल्या सामन्यांमधून आतापर्यंत पाहिलं असं प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ ज्या प्रकारे झुंज देत या ठिकाणी या मैदानावरती पोहोचलेला आहे तो नक्कीच तुमच्या मुखातनं या ठिकाणी मौल्यवान असेल. आणि त्याच मौल्यवान खेळीतनं हे 2 संघ या ठिकाणी आपण पाहतो सेमीफायनल मध्ये झुंज देताना. अनसन वॉरियर्स आणि डीबी मार्क पोलीस स्टेशन या दोन्ही संघांमध्ये सुरेश, नक्की तू गेले 2 दिवसापासून पाहतो या संघाने काय करामत केली असेल, काय कमाल केली असेल आता इथपर्यंत पोहोचण्याचं. तुझ्या मुखातून नक्कीच यांचं मागील थोडंसं कौतुक झालं तर नक्कीच मला वाटतं या ठिकाणी वावगं ठरणार नाही. होय, कारण का एका बाजूला सर अगदी या स्पर्धेचा विचार केला कालच्या दिवसात सर्वाधिक हाय स्कोर राहिला, अर्थात 104 रन्स या स्क्रीन कार्डवरती लावल्या गेल्या आणि त्यातल्या त्यात 2 फलंदाज असे राहिले. एका बाजूला प्रकाश राठोड ज्यांच्या बॅटमधून पहिले फलंदाज ते 17 बॉल 53 धावा आणि त्यांचाच रेकॉर्ड अर्थात एका खेळाडूने अर्थात किशोर पलटोले या फलंदाजाने 16 बॉल 53 धावा हा त्यांचा एका बॉलने रेकॉर्ड ब्रेक केला. परंतु तो संघ 104 रन्स बनून देखील सेमीफायनल मध्ये त्यांना 86 धावा या चेस झाल्या नव्हत्या आणि तो संघ काल अगदी सेमीफायनल मधून माघारी परतला. परंतु हीच कंडिशन आहे ना सर, अर्थात अनसंग वॉरियर्स या टीम वरती आली आहे. ज्या टीमने आज संपूर्ण दिवसभर एक चांगला परफॉर्मन्स केला सेमीफायनल मध्ये, अशा पद्धतीचा परफॉर्मन्स एकटा काळूराम नवले मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक फेस करण्यासाठी आहे. अजूनपर्यंत 4 षटक समाप्तीनंतर 37 म्हणल्यात. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आणखीन जर 20 ते 25 म्हणल्या ना तर एक फॅटिंग टोटल स्कोर सेट होईल. नक्कीच सुरेश, मला देखील तेच गणित या ठिकाणी सांगावं असं वाटतं, कारण की जर तुम्हाला फायटिंग स्कोर द्यायचा असेल तर या 5 षटकांमध्ये मला वाटतं 65 किंवा 67 धावांचा जर डोंगर उपरला तर नक्कीच समोरच्या संघावरती तुम्ही दडपणाखेरीज फलंदाजी केली असं दाखल होईल. परंतु एक मौल्यवान हिरा या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं, रामच्या माध्यमातून केवळ 1 धाव देऊन त्याने 3 गडी बाद केले. अशा प्रकारची गोलंदाजी करीत आपलं षटक संपवलं होतं. परंतु काळूराम पाहिजे त्याला देखील तटस्थपणे उभा होता आणि आता देखील शेवटचा गोलंदाज यूज केलाय संघनायकानं. कृपया बॉलरचं नाव सांगायचंय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळलाय, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय झाडालगत. 2 धावा पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी आणि 3री धाव घेतोय त्या ठिकाणी काळूराम नवले आणि या 3 धावेने संघाला नेऊन पोहोचत येतो 40. भावेश शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. भावेश, प्रत्येक गोलंदाजाने चांगले जखमेची या ठिकाणी गोलंदाजी न करता आपल्या जखमेवरती कुठेतरी मलम लावण्याची गोलंदाजी केलेली आहे. परंतु काळूराम सारखा धैर्यदार फलंदाज त्या ठिकाणी असून देखील केवळ 40 धावा लागल्यात शेवटच्या 5 चेंडूंमध्ये. स्ट्राईकवरती सध्या खेळतोय रोशन. भावेश शेवटचे 5 चेंडू 40 धावांचा डोंगर लागलाय. अंकुश कमी आहे, अंतर कमी आहे, परंतु यावेळी बाकी उंच हवेत खेळलेला फटका पाहायचा फाईन लेगच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण होईल, 2ऱ्या धावेसाठी नक्कीच धावतील, कारण 3ऱ्या धावेसाठी देखील धावेल. आणि बघता बघता मित्रांनो पाहिलं तर 3 धावा पूर्ण झाल्या त्या ठिकाणी. बॅक टू बॅक 3चे दोन्ही फलंदाजांनी फटके, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आपलं शॉर्ट ग्राउंड असल्या कारणास्तव थोडंसं झाडांची अडचण असल्या कारणास्तव 3-3 धावांचे दोन्ही मोठे फटके या फलंदाजांना मिळालेत. 43 धावा लागत आहेत. शेवटचे 4 चेंडू अद्यापही 3-3 धावांनी दोन्ही फलंदाजांनी या भावेश या गोलंदाजाला समाचार घेतलाय. काळू वैयक्तिक या 43 धावेंमधील स्वतः वैयक्तिक काळू 37 धावेंवरती नाबाद खेळी करतोय. फुलटॉ चेंडू घेऊन खेळायचा होता, थोडासा फटका फसलाय, परंतु चांगला शॉट म्हणावा लागेल त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण करतोय, 2ऱ्या धावेसाठी धावतोय आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. 39 धावेंवरती काळूराम वैयक्तिक पोहोचतोय आणि संघाला नेऊन पोहोचत येतो 45. अजूनही 3 चेंडू, एखाद मोठा फटका खेळला तर नक्कीच 50 या ठिकाणी क्रॉस होईल आणि
त्या मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती म्हणजेच या संघाच्या संघनायकाकडनं प्रेक्षकांकडनं पाहिजे. काळूराम जर 40 धाव्यांवरती पोहोचतोय, 39 धाव्यांवरती पोहोचतोय, तर त्याच्यामध्ये ती क्षमता देखील आहे षटकार मारण्याची, मोठे फटके खेळण्याची आणि आपण काय आहोत हे दाखवून देण्याची काळूराममध्ये क्षमता आहे. षटकातील 2 चेंडू पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी भावेश छोटंसं रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. शेवटचा एक स्पिन गोलंदाज त्या ठिकाणी यूज केलाय संघनायकाने. फुल टॉस चेंडू, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी न होता चेंडू झाडालगत आत येतोय आणि 2 धावा बाकी. काळूराम फटक्यावरती नक्कीच खुश असेल, परंतु ग्राउंडवरती नाराज असेल आणि या मैदानाचं खरं ज्यानं वैशिष्ट्य दाखलं असे आमचे सचिन भाऊ तळेकर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल. मी नक्कीच विकास शर्माचं देखील नाव घेईल, त्यांचं मी रोज या ठिकाणी अपडेट घेत असतो, परंतु स्टेटसच्या माध्यमातून त्यांचं जे अपडेट असतं क्रिकेटवरचं प्रेम असतं या दोन्ही मान्यवरांचं नक्कीच या सातबंगल्याला लाजवेल असं, या अंधेरीला लाजवेल असं टेनिस क्रिकेटवरचे दोन्ही महान व्यक्तींचं या ठिकाणी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. हो, गुड बॉल भावेश, नक्कीच चांगला चेंडू, स्लोवर डिलिव्हरी, थोडासा स्विंग केला आणि निर्धाव चेंडू टाकला. संतुष्ट असेल भावेश या चेंडूवरती. 5वा चेंडू निर्धाव चेंडू डॉट केलाय त्या ठिकाणी आणि शेवटचा चेंडू सेमीफायनल मधील शेवटचा चेंडू सामना करेल काळूराम नवले. 41 धाव्यांवरती नाबाद खेळी केली, 47 धावा लागल्यात बोर्डावरती. थोडासा शॉर्ट पिच, स्टेट डाईव्ह मारलेला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी धावतात आणि या 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 49 आणि 50 धाव्यांचं टार्गेट. सुरेश शिंदे, मी नक्कीच तुम्हाला सांगेल 5 षटकांमध्ये 50 धावा या मैदानामध्ये मी सांगू इच्छिल 5 षटकांमध्ये 40 देखील होत नाहीत. 25 जर धावा 39 धावा जर मारल्या तर 40 देखील धावा या ठिकाणी झालेल्या नाही आहेत, परंतु एक सन्मानजनक स्कोअर मी म्हणेल नाहीये, परंतु जर मला वाटतं चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी जखडून ठेवण्यात प्रयत्न करतील. सुरेश होय, निश्चित आहे. एका बाजूला अगदी आपण पाहिलं 5 षटकांमध्ये 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आणि सेट केलेलं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग एंड कडून अगदी आपण पाहणार आहोत ना, ज्या गोलंदाजाने मागच्या पहिल्या मॅच मध्ये मिडन ओव्हर टाकली, 2 विकेट घेतल्या, असा गोलंदाज तो देखील आता गोलंदाजी ट्रॅक वरती येत असताना पाहायला मिळेल. धावफलक नाहीये, आपण अनेक वेळेला म्हणतो क्रिकेट मधली कोणतीही धाव कदापि विजयाची हमी देत नसते. 30 बॉल 50 धावा सहज सोपं शक्य आव्हान आहे, परंतु ते शक्य आव्हान आता बॉलिंग एंड कडून कठीण कडून सोडणार का हे देखील पाहिलं जाईल. ज्या पद्धतीने भावेशने, ज्या पद्धतीने रामने गोलंदाजी हाताळली ना, त्या पद्धतीने सेकंड इनिंग मध्ये ती बहारदार गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. नक्कीच सुरेश, सर्व प्रेक्षक त्या ठिकाणी नक्कीच वाट पाहतील, कारण की सामना मरो या तरो अशा प्रकारचा आहे. सेमीफायनलचा सामना आहे. तुम्ही जर जिंकलात तर फायनल मध्ये प्रवेश करा, परंतु तुम्ही जर सामना हरलात तर हे मैदान सोडावं लागेल तुम्हाला. म्हणून तुमच्या कार्याची पोचपावती म्हणून तुम्हाला तुमचं जिद्द द्यायची या ठिकाणी, आणि जो जिद्दीला पेटेल तोच या ठिकाणी यशस्वी होईल असं मी नक्कीच सांगेल. या ठिकाणी 5 षटकांचा सामना, 50 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 मला वाटतं पहिल्या षटकांमध्येच सामना कोणत्या स्थितीमध्ये आहे. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ असला तरी देखील 2 षटकांवरती मला वाटतं आघाडीचा सामना पाहायला मिळेल. सुरेशाने सांगितल्याप्रमाणे या संघामध्ये देखील चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत. ज्याप्रमाणे काळूराम याने फलंदाजी केली, थोडीशी फलंदाजी ढासळली होती. मला वाटतं प्रत्येक फलंदाजाने सहाय्य केलं असतं तर मला वाटतं 60-65चा टार्गेट या ठिकाणी देता आलं असतं, परंतु काळूरामला सहकार्य नाही केलं कोणत्याच फलंदाजाने आणि होईल तितके शक्य काळूराम नवले यानं आपल्या संघासाठी मदार राखली आणि 50 धावेंचं टार्गेट दिलंय. प्रति षटकामागे 10 धावेंचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी समोरच्या संघाला जिंकण्यासाठी गरज आहे ती प्रत्येक षटकामागे 10 रनाची, आणि त्याचीच संतुष्ट न घेऊन येईन गोलंदाज या संघातील पाहिजे. प्रतिस्पर्धी संघाला जर रोखायचं असेल, तुम्हाला ज्याप्रमाणे रोखलंय, तुमच्या वरती अटॅक केलाय गोलंदाजीचा, त्याच गोलंदाजीचा अटॅक जर तुम्ही या ठिकाणी केलात तर मला वाटतं सामन्याला वेगळं रूप काहीतरी पाहायला मिळेल. कृपया विनंती असेल, वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. सेमीफायनलचा झाल्यानंतर सामना आपल्याला फायनल देखील या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची आणि चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना, याची दक्षता घ्यायची. पंचांना विनंती असेल, दोन्ही पंच
दोन्ही पंच चांगले पंचांची कामगिरी या ठिकाणी बजावताना आपण पाहत आहोत गेले 2 दिवसामध्ये नितेश आणि विशाल सर दोन्ही सरांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या मुंबई पोलीस चषकामध्ये हॅलो चला मित्रांनो वेळ वाचवायचा आहे क्षेत्ररक्षण सजावट झालेली आहे मैदानामध्ये फलंदाज पाठवायचे आघाडीचे 2 आघाडीचे फलंदाज पाठवतात या ठिकाणी मॅचचा सामना चालू होईल 2 मैदानात सचिन आणि सेहवागच्या स्वरूपात जी आपली इंडियन जोडी आहे ती प्रकारे या ठिकाणी येते दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजाचं नाव कळवायचंय संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन होईल गोलंदाज कोण असेल फलंदाज तर या ठिकाणी मैदानात उतरत आहेत परंतु चेंडू अजून अद्याप कोणाच्या हाती दिला नाहीये संघनायकानं स्ट्राइक वरती गोरख आणि नॉन स्ट्राइक वरती महादेव संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते आनंद पाहिजे 5 षटक 50 धावा जिंकण्यासाठी 10 धावेंचं टार्गेट प्रति षटकामागे परंतु एकमेव खेळाडू या ठिकाणी ठरला तो कळराम नवले आणि पाहिजे आपल्या संघासाठी जी मदार राखली होती ती 50 धावांची मदार या ठिकाणी चाकतायत की नाही आणि फायनल मध्ये प्रवेश करतायत की नाही आनंद रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय प्रयत्न त्या ठिकाणी एकदा पूर्ण करतोय चांगली गोलंदाज फलंदाजी करतोय आणि चेंडू जातोय चौकार या चौकाराने स्वागत करतोय श्री गणेश करतोय संघाचा देखील आणि आपला स्वतःचा देखील आणि या 4 धावेने संघात भर पडते बिनबाद 4 थोडासा शॉर्ट चेंडू होता हेरलं पुरेपूर टायमिंग भेटला रिव्हर्स स्वीप खेळण्यासाठी आणि तो यशस्वी फटका म्हणून खेळला त्या ठिकाणी गोरख्यानं चौकाराच्या साह्यानं आपल्या संघाचं खातं खोललं स्वतःचं देखील खातं खोललं आणि धावसंख्येमध्ये भर पाडली बिनबाद 4 आनंद काहीतरी बदल करायला हवाय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय परंतु हानीमारीचं षटक असतं पॉवर प्लेचं षटक असतं पहिलं पॉवर प्लेचं षटक आनंदच्या हाती दिले गुड बॉल आनंद परंतु यावेळेस बाकी लेग स्टंपवरती टाकलेला चेंडू भिरकावून पाठवलाय तो फाईन लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते दुसऱ्या धावीसाठी धावतात 2 धावा पूर्ण होतात चेंडू मैदानात पडतोय 2 धावांनी संतुष्ट होत नाहीये तिसऱ्या धावेची धाव घेता येतात आणि 3 धावा पूर्ण करतोय गोरख 7 धावा 2 चेंडू आनंद देखील या ठिकाणी थोडासा नाखुश असेल चेंडू बाकी पट्ट्यात येत नाहीये टप्प्यात पडत नाहीये चेंडू जर टप्प्यात चेंडू पडला तर नक्कीच या फलंदाजाचा कार्यक्रम होईल आणि या लेग स्टंपवरती लागलेल्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यात 7 धावा लागतात फलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 43 धाव्यांची गरज आहे उर्वरित 28 चेंडूंमध्ये 5 षटकांचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सेमीफायनलचा सामना जो जिंकेल संघ तो फायनल मध्ये प्रवेश करेल जो हरेल त्याला या मैदानातून बाहेर पडावं लागेल परंतु जिद्द गुड बॉल आनंद चांगलं कमबॅक केलंय त्या ठिकाणी चांगला थोडासा स्पीड वाढवला तुझ्या गतीमधील चेंडूला गती दिली आणि एक स्विंग करून चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती निर्धावतोय त्या ठिकाणी निर्धाव चेंडू लागतोय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल कारण की मला वाटतं 6 चेंडूंमध्ये 1 गोलंदाजाला 1-2 चेंडू जर डॉट टाकले तर तो गोलंदाज त्या ठिकाणी मला वाटतं 3 चेंडू निर्धाव जर टाकले एका षटकामध्ये तर 1 विकेटचा बळी माझ्या मते तरी त्या गोलंदाजाला मिळतो थोडासा रनअप चुकतोय डीट बॉल देत आहेत पंच त्या ठिकाणी चांगली पंचगिरीची कामगिरी निभावत आहेत दोन्ही पंच स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंचांची भूमिका निभावणारे पंच आनंद चांगलं कमबॅक करून देखील या ठिकाणी थोडासा रनअप चुकतोय टप्पा चुकतोय वेळ चुकते आणि त्या वेळेचं चुकीचं वातावरण घडू नये म्हणून पुन्हा एकदा थोडासा थांबतोय त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डावीकडे गोलंदाजी करणारा फलंदाज यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय मिसफिल्ड होते थोडासा परंतु चेंडू झाडालगत अडतोय आणि 2 धावेने संतुष्ट व्हावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाला या 2 धावेने संघात भर पडते धावसंख्या होत आहे ती 9 बिनबाद 9 एक प्लस पॉईंट आहे प्रतिस्पर्धी संघ समोर एकही गडी बाद झाला नाहीये अद्याप 3 चेंडू टाकलेत आनंदानं
सॉरी 4 चेंडू टाकलेत, एक निर्धाव चेंडू. यावेळी थोडासा पट्ट्यात येतो चेंडू, चेंडू पाठवतोय सीमा पार, षटकार. एक बिग हिट आलाय, मोठा फटका खेळलाय. 6 धाब्याने संघात भर पडते. धाव संख्या होत आहे 15. शॉर्ट चेंडू, पुरेपूर फायदा घेतला. एक ह्या मैदानाचा जो अवघड भाग आहे त्या ठिकाणी षटकार मारला. शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज, षटकारानं माहीर ठरतोय त्या ठिकाणी. गुड बॉल, पुन्हा एकदा कमबॅक करतोय. चांगलं गोलंदाजीचं या ठिकाणी आनंद आपले षटक संपवतोय. 15 धाव्यांवरती पहिलं षटक संपतंय. 10 धाव्यांची धुरा सांभाळणारं षटक 15 वरती जाऊन पोहोचतोय. उर्वरित अजूनही 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी हव्या 35 धावा. 24 बॉल 35 धावांची आवश्यकता. पहिल्या षटक्यामध्ये ज्या गोलंदाजाकडून अपेक्षा होती ना, त्याच गोलंदाजाला आता फटके पडलेत. अर्थात 15 धावा आल्यात. इथून पुढे 24 बॉल 35 समीकरण आहे. या षटकामध्ये आणखीन जर 10 ते 15 आल्या ना, तर कुठे ना कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला हरवणं थोडंसं कठीणच बनून जाईल. महेश हिरर, एका टीमला, या खेळाडूंना कानमंत्र, तुम्ही आता जो परफॉर्मन्स करताय तोच परफॉर्मन्स सेमीफायनल मध्ये ठेवला नाहीत तर निश्चित तुम्हाला या स्पर्धेतून बॅकपॅक करावे लागेल. नक्कीच शिंदे, सांगण्याप्रमाणे जर तुझ्या सांगण्याप्रमाणे जर झालं तर मला वाटतं या षटकामध्ये जर याच प्रकारची याच लेवलची फलंदाजी झाली तर सामना तुम्हाला सोडावा देखील लागेल. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, पण इतकाही अनिश्चितता नाहीये की विश्वास सोडला तर तुम्हाला सामना सोडावा लागेल. परंतु विश्वास जर असेल तर तुम्ही सामना जिंकू देखील शकता. म्हणून सांगतो, पुढील षटक, गोलंदाजाचं नाव योगेश. स्लो डिलिव्हरी, थोडासा शॉर्ट चेंडू, परंतु चेंडू हवेत आहे. पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय 15 धाब्यांवरती. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ शिंदे यालाच म्हटलं जातं की कुठल्या चेंडूवरती काय होईल. आणि या योगेशानं पहिल्या चेंडूवरती गडी बाद करून आपल्या संघाचं थोडंसं वेगळं वळण या ठिकाणी दाखवलेलं आहे. पाहिजे उर्वरित अजूनही 23 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 35 धाब्यांची गरज कंटिन्यू आहे. परंतु या संघाला ज्याप्रमाणे म्हटलं होतं पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाला नव्हता, परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद होऊन तंबूत परततोय. गोरख बाद होऊन तंबूत परततोय. पाहिजे अजूनही 24 चेंडूमध्ये 35 धावे, 23 चेंडूमध्ये 35 धाव्यांची गरज. गोलंदाज योगेश यानं पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाला एक मोठा झटका दिलाय, कारण की गोरख सारखा फलंदाज बाद होऊन तंबूत परत असताना जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज. नाव सांगा फलंदाज. जितू सर. अक्षय, थँक्यू. तेवीस चेंडू 35 धावा. योगेश पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश प्राधान्य केले, परंतु पाहिजे उर्वरित अजूनही 5 चेंडूंचा मारा करायचा आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सामोरे जायचंय. पुढील अजून 3 षटकं. यावेळेस स्लो डिलिव्हरी, गुड बॉल, चांगला उसळी घेतलेला चेंडू, स्लो चेंडू सोडतोय त्या ठिकाणी योगेश. दोन्ही निर्धाव चेंडू लागतोय, एक गडी बाद करतोय, एक निर्धाव चेंडू लागतोय. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्या गोलंदाजाकडनं अपेक्षा होती मला वाटतं पहिल्याच षटकामध्ये शिंदे यांची, कारण की चांगल्या गोलंदाजाला देखील या ठिकाणी मार पडला होता. यावेळेस स्टेट ड्राईव्ह मारलेला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक धाव पूर्ण करतोय. एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि या एक धावाने संघात भर पडते. धाव संख्या होत आहे ती 16. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. 50 आवश्यकता सेमीफायनलची. सेकंड इनिंगची केळी कट केलाय बॉलला. होय, त्या बाजूला अपील मागितली, फलंदाजांनी ती अपील फेटाळली आहे. डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत कंप्लीट झालाय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 बॉलचा खेळ शेष आहे. कमबॅक जबरदस्त होतंय. ओहो हो, या बैला कट केलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकामध्ये जरी 15 आल्या असल्या ना, दुसऱ्या षटकातल्या 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनपर्यंत एक आली आहे.
शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. बाहेरून कान मात्र दिला जातोय. धावा चेस केल्या जाऊ शकतात. 16 बनल्यात शेवटच्या बॉलमध्ये. सिंगल डबल वरती भर दिला. एक चांगला फायटिंग टोटल स्कोअर इथे सेट केला जाऊ शकतो. शेवटचा बॉल फटका फसलाय. कॅच साठी कॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चाललेत. बॅक होल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल 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 बॉलने गिरकी घेतली आहे. तद्भर 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. षटक संपलंय. 12 बॉलमध्ये 19 आल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजून 31 ची आवश्यकता आहे. थँक्यू शिंदे. दरम्यान 18 चेंडू 31 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. अद्यापही सांगू शकत नाहीये क्रिकेट हा कोणाच्या पदरामध्ये झुकलेला आहे या ठिकाणी, कारण की आम्ही सांगितलं होतं आघाडीच्या 2 षटकांमध्ये माहिती पडेल, परंतु पहिलं षटक जर यशस्वीरित्या जर पाहिलं तर तसं फलंदाजाच्या पदरातच होतं, परंतु गोलंदाजाने या ठिकाणी थोडीशी कमाल केली योगेश यानं आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 4 धावा देत आपलं षटक संपवलं. 1 गडी बाद केला आणि या माध्यमातून आपली गोलंदाजी संपवली पाहिजे. तिसरं षटक थोडंसा मला वाटतं कृपया वेळ वाचवायचा आहे. कलराम आपल्या संघाला घेऊन या ठिकाणी थोडासा वेळ वाचवायचा आहे, कारण की आपल्याला फायनल या ठिकाणी चांगल्या मोठ्या ओव्हरची या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रेक्षकांना थोडंसं सगळ्यांना मनोरंजन होईल अशी पाहायला मिळेल याची दक्षता घ्यायची. तिसरं षटक घेऊन येते पंचांच्या डावीकडनं पाहिजे. कोण गोलंदाज यूज केला या ठिकाणी संघनायकाने. गोलंदाजाचं नाव श्रीकांत. तुषार संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते. कंटिन्यू 3 गोलंदाज या ठिकाणी यूज केलेत. एका गोलंदाजाला मला वाटतं फक्त केवळ 2 षटकांची मर्यादा, एका गोलंदाजाला केवळ 2 षटकांची मर्यादा आहे, ती बाकी या ठिकाणी राखता आली नाहीये. प्रत्येक गोलंदाजांना चेंज करावं लागलं या ठिकाणी. आणि तुषार संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं. स्ट्राईक वरती खेळणारा फलंदाज महादेव आणि नॉन स्ट्राईक वरती खेळतोय तो अक्षय. महादेव स्ट्रायकर फलंदाज आहे पाहिजे स्ट्राईक वरती, कारण की त्याने मला वाटतं एक मोठा फटका देखील खेळला होता महादेव यानं षटकाराचा. फुलटॉस चेंडू तुषार याचा, परंतु बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण होते. एकच धाववरती संतुष्ट व्हावं लागेल. चांगली चेंडूपैकी त्या ठिकाणी करतायत क्षेत्ररक्षक आणि 1 धावेने संतुष्ट होत असताना धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. 1 बाद 20. तुषार अजूनही टप्पा समजू शकला नाहीये. चेंडूपैकी केली. फुलटॉस चेंडूवरती मारा केला होता, परंतु आपल्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेता आला नाही त्या ठिकाणी. पंचांच्या डावीकडनं तुषार पुन्हा एकदा. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू झेल सोडतोय क्षेत्ररक्षक आणि रूपांतर होते बाकी त्या ठिकाणी 2 या धावेमध्ये. 21 धाव्यांवरती सोपा झेल होता. नकळत झेल जवळ आला होता क्षेत्ररक्षकाच्या, परंतु लक्षपूर्वक त्यावरती झेप घेता आली नाही आणि रूपांतर 2 धावेने 21 धाव्यांवरती 22 धावा फलकावरती लागतायत. तुषार चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण की पहिला गोलंदाज जर सोडला तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली. त्या ठिकाणी आपण पाहिलं या अगोदरचा गोलंदाज योगेश यानं केवळ 4 धावा देत आपले षटक संपवलं 1 गडी बाद करून. आणि यावेळेस देखील चांगला सहकार्य करतोय गोलंदाज आपल्या सहाय्यक गोलंदाजाला, ते म्हणजेच तुषारच्या माध्यमातून. गुड बॉल तुषार. उजव्या यष्टीवरती ठेवलेला चेंडू, परंतु थोडासा आउटस्विंग झालाय आणि चेंडू पंच देत आहेत अवंतर. वाईट घोषित करतायत आणि या अवंतर धावेने संघात भर पडते. धावसंख्या होते ती 23. इनस्विंग चेंडू जर झाला असता तर नक्कीच मला वाटतं निर्धाव चेंडू गेला असता, परंतु थोडासा आउटस्विंग झाला. जी वाईटची दिशा आहे त्याच्या वरनं चेंडू गेला, थोडासा बाहेरनं गेला. अतिशय अनुभवी असे पंच असलेले पंच चांगली आपली कामगिरी निभावतात त्या ठिकाणी. तुषार चांगलं कमबॅक करताना झेल जर घेतली असती तर मला वाटतं नक्की चांगलं कमबॅक देखील गोलंदाजाच्या माध्यमातून तुषारच्या माध्यमातून जी निवड केली होती ती निवड या ठिकाणी झाली होती. यावेळी पुन्हा थोडासा फटका फसलाय आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कारुराम झेल चितबाद करते.
हॅलो. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथींचं आगमन होत आहे. अर्थात सतीशजी परब साहेब ज्यांनी या स्पर्धेला अर्थात ट्रॉफी स्पॉन्सर केली आणि त्या साहेबांचं आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतंय. दरम्यान स्वप्नील शिवेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. सन्माननीय रोहिदास शिंदे यांचं देखील, कलवडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होते. सर्व मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. साहेब, आपला नक्कीच अनमोल वेळ या ठिकाणी जो खर्च केलाय त्याची नक्कीच या ठिकाणी तुमची भरपाई होईल आणि चांगलं एक आनंदी वातावरणामध्ये खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. तुषार चांगलं कमबॅक केले. नवीन फलंदाज मैदानात जातोय. सर प्लीज नाव सांगायचे फलंदाजाचं. अजिंक्य. आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे 50 धाब्यांचं टार्गेट सेट केलं होतं जिंकण्यासाठी, असं वाटलं होतं पहिल्याच षटकामध्ये सामना सोडावा लागला. 15 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजानं, परंतु दुसरं आणि तिसरं षटक एक चांगलं महत्वपूर्ण षटक या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तुषार, गुड बॉल तुषार. पुन्हा एकदा थोडासा स्लो डिलिव्हरीचा चेंडू सोडलेला, परंतु यावेळेस बाकी इन स्विंग झालाय चेंडू, आउट स्विंग झाला नाही आणि पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केलाय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या आहे ती 23. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज नव्हे तर अजिंक्य सामना करतोय त्या ठिकाणी. यावेळेस थोडासा स्पिन केलेला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी कमबॅक करतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघात भर पडते. धावसंख्या होत आहे ती 25. शेवटचा चेंडू. षटक थोडस मला वाटतं लांब झालं आहे. वेळ वाचवायचा मित्रांनो, वेळ खूप किमतीचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी चांगली फायनल देखील दाखवायची आहे प्रेक्षकांना. तुषार, हो गुड बॉल तुषार. षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिंदे, आता बाकी तुझ्याकडे मला यावं लागेल, कारण की 3 षटक झालेत. 25 धावा लागल्या आहेत. पुरेपूर म्हणजे दोन्ही संघ समान पद्धतीत या ठिकाणी सुटलेले आहेत. उर्वरित 3 षटकांमध्ये कोणता सामना हेवी होऊ शकतो या ठिकाणी? 3 षटकांमध्ये अर्थात 25 बनल्यात. इथून पुढे अगदी आपण पाहिलं अजून 12 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता आहे. या षटकामध्ये 4 धाव बनतील ना, अर्थात हे षटक मॅचचं टर्निंग पॉइंट शिफ्ट करणारं षटक ठरू शकतं. 6 बॉलमध्ये आणखीन किती बनतात, कारण का येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25 करायचे. दोन्ही बाजूने प्रेशर रिलीज आहे. संध्याकाळच्या सत्रात आहे ना, धावा चेस होणं थोडंसं कुठे कठीण होणंच असतं. कडाम नगरी मध्ये अगदी आपण पाहिलं सकाळी दुपारी धावा चेस होतात, त्या संध्याकाळी धावा चेस होतील की नाही याची गॅरंटी, याची शाश्वती देता येत नसते. आणि शिंदे, मी नक्कीच या ठिकाणी सांगेल तुला की ज्याप्रमाणे संघनायकाने थोडासा दर्जेदार भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. ज्या गोलंदाजाने 4 धावा दिला, 1 गडी बाद केला, तोच गोलंदाज या ठिकाणी कंटिन्यू गोलंदाजीसाठी आणलेला आहे. ज्यानं दुसरं षटक टाकलं, ज्यानं मॅच मध्ये आपल्याला ठेवलं, तो गोलंदाज या ठिकाणी क्रीजवरती आहे. होय निश्चित. पहिला बॉल दिशाहीन चेंडू, स्क्वेअर बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राची डिलिव्हरी आहे ना, या कंडिशनला तुम्हाला करून चालणार नाहीये. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 26. आता येणाऱ्या अगदी आपण पाहिलं 12 बॉलमध्ये अजून 24 धावांची आवश्यकता. बॉल टू इक्वेशन असं रन्स आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती वार, एकच वार सारंजकर, बॉल जाईल सीमारेषा पार, षटकार. हे पहा शिंदे, याला म्हणतात क्रिकेट आणि याला म्हणतात या 7 बंगल्यातील टेनिस क्रिकेटचं प्रेक्षक. तुम्ही जर पाहिलं तर या गोलंदाजाला केवळ एकही फलंदाजी अगोदरचा मारू शकला नाही, परंतु या गोलंदाजाला पहिला निर्धाव चेंडू, पहिला वाईट चेंडू टाकायला मार्गदर्शन भाग पाडलं त्या फलंदाजानं. आणि दुसऱ्या चेंडूवरती म्हणजे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. एक मोठा फटका आणि सामना पुन्हा एकदा आपल्या पदरामध्ये थोडासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज महादेव यानं. होय, 11 बॉलमध्ये अजून 18 करायचे आहेत. महादेवच्या बॅट मधून काय जबरदस्त स्ट्रोक आला. पुल शॉटला डायरेक्ट गुल केलं आणि षटका ठोकला. 6 धावा. पुन्हा एकदा सेकंड बॉल मैदानाच्या आतमध्ये. महादेव, ओ हो, या बेला फटका बॅटच्या रडारवरती आला. एक सिंगल आली आहे. दुसरा प्रयत्न तिथे केला गेलाय. चिट्या हरणाचा वेध मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा जलद गतीने
मुंबईच्या लोकल पेक्षा फास्ट गतीने या धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. काय रनिंग पाहायला मिळतीये. धावेंचं महत्व, धावांची धावाधाव क्रीडा नगरीच्या आतमध्ये आल्यानंतर आहे ना ही पाहायला मिळतीये. बॅटच्या रडारवरती बॉल आला, डाऊन दी ग्राउंड तो बॉल होता आणि तदनंतर या 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. अर्थात आता समीकरण आलंय 10 चेंडू आणि 16 धावेंवरती. येणारा 1-2 बॉल जर डॉट आले ना तर या मॅच मध्ये आणखीन मजा येऊ शकते. नक्कीच शिंदे, मला वाटतं 2 जर चेंडू निर्धाव जर आले तर उर्वरित मला वाटतं 8 चेंडू मध्ये 16 धावाला पुन्हा एकदा पारडं थोडंसं समान पद्धती सुटलं जाईल. प्रेक्षकांना थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण होईल की सामना कोणता फायनल मध्ये प्रवेश करेल. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू 16 धावा. दरम्यान दुसरं षटक टाकलेला गोलंदाज योगेश, ज्याने 4 धावा दिल्या होत्या. यावेळेस थोडासा गुड बॉल, यावेळेस थोडासा उसळी घेतलेल्या स्लोवर डिलिव्हरी. कमबॅक करतोय, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल त्या ठिकाणी योगेशाचं. आणि एक निर्धाव चेंडू टाकतोय, थोडासा चकमा दिला फलंदाजाला, फसवलं त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू टाकलाय. 9 चेंडू 16 धावा. गुड बॉल, चांगलं यष्टीरक्षक त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती. होय सर, म्हटल्याप्रमाणे ना 2 बॉल डॉट आलेत. एका बाजूला अगदी आपण पाहिलं 2 बॉल डॉट आलेत. आता ते समीकरण 8 बॉल 16 वरती गेलंय. या सेकंड लास्ट बॉल वरती इथून पुढे रणनीती काय असेल, व्यूहरचना काय असेल, गेम प्लॅनिंग मनामध्ये साऱ्या गोष्टी चालू आहेत. परंतु मनामधल्या गोष्टी आहेत ना मैदानामध्ये उतरवायला फार वेळ लागत नसतो. 8 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. लढायचं आहे, नडायचं आहे, हार मानायची नाहीये. जोपर्यंत फोटोला हार लागत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हार मानून चालणार नाहीये. नक्कीच या ठिकाणी दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ आपल्या पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न करतात. या ठिकाणी व्हॉट अ झेल, व्हॉट अ कॅच, अतिशय सुरेख कॅच सोडला होता परंतु जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही, शेवटपर्यंत मदार सोडली नाही आणि चेंडू आपल्या हातातच ठेवला. असा क्षेत्ररक्षक गडी बाद करून तंबूत परतोय. 3 चेंडू निर्धाव टाकले त्या ठिकाणी गोलंदाजानं. ज्या गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 7 धावा मारल्या होत्या, म्हणजे 1 षटकार आणि 1 वाईट. त्याच गोलंदाजानं पुन्हा एकदा एक वेगळं वळण दिले मॅचला. आम्ही ज्याप्रमाणे म्हटलं 2 चेंडू निर्धाव येतील का, 2 तर आलेच परंतु प्लस पॉइंट 1 चेंडू निर्धावाला 1 विकेट देखील आली. 50 धावा चेसेससाठी ठेवल्या होत्या कॉलराम नवलेच्या संघानं. होय, आता 7 बॉल मध्ये 16 धावा करायच्या आहेत. एका बाजूला स्विगी आणि झोमॅटो बॉय आहेत ना ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. स्विगीची डिलिव्हरी फास्ट असते, झोमॅटोची डिलिव्हरी फास्ट असते आणि ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सरचं अधिक स्वागत. रुचकर आणि चविष्ट जेवण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. शेवटचा बॉल, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर बॉल येतोय. आता 7 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी पेक्षा ना हा बॉल थोडासा दिशाहीन टाकला गेलाय. नक्कीच शिंदे, मला वाटतं यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून जो गोलंदाजी करतोय त्या ठिकाणी त्याचं फक्त एकच ध्येय असेल की मला फक्त मोठा फटका खेळला नाही पाहिजे. जितेंद्र कदम सर जात आहेत स्वतः फलंदाजीसाठी मैदानामध्ये. पाहायचे अजूनही 7 चेंडू 14 धावेंची गरज, म्हणजेच 200च्या स्ट्राईक रेटने खेळायचं हवंय जिंकायचं असेल तर. परंतु प्रतिस्पर्धी संघावरती जर मात करायची असेल तर तुम्हाला यावेळेस सन्मानपूर्वक खेळलाय जितेंद्र सरांनी आणि 1 धाव काढून त्या ठिकाणी आपलं खातं गोल्ले संघाला पोहोचवलंय. ते 36 धावेंवरती 6 चेंडू 14 धावा. सामना शिंदे मला वाटतं कोणत्या परड्यामध्ये आहे हे सांगू शकत नाही परंतु सामना शेवटपर्यंत या ठिकाणी रंगतदार ठरेल. शेवटचा गोलंदाज कोण यूज करताय, कोणता यूज करताय संघनायकावरती हे देखील दडपण असेल. कारण की राखीव जर गोलंदाज असला, जर त्या गोलंदाजाला तुम्ही पार्ट टाइम गोलंदाज म्हणून यूज जर करत असाल, त्याला जर गोलंदाजी दिली तर मला वाटतं या ठिकाणी थोडंसं पारडं फलंदाजीचं जड जाईल. परंतु कंटिन्यू गोलंदाजी प्रत्येक संघामध्ये प्रत्येक वेळेस करत असणारा गोलंदाज या ठिकाणी जर यूज केला तर तो त्या ठिकाणी काहीतरी कामगिरी करू शकतो. परंतु फलंदाजांमध्ये देखील ती मदार आहे. अजून
गोलंदाजाचं नाव कैलास. कैलास. एक जबरदस्त झेल सर या गोलंदाजाने घेतला. अगदी तो झेल आहे ना या मॅचचा संपूर्ण टर्निंग पॉइंट शिफ्ट करणार झेल होता. येस येस. 6 बॉल मध्ये 14 धावा. एक महत्वपूर्ण कॅच जी या स्पर्धेमध्ये टिपली गेली आहे आणि संपूर्ण मॅचचा पार्ट ज्याने आपल्या टीमकडे सोपावलं त्याच्या खांद्यावरती संघाची दारोमदार आता दिली गेली आहे. 6 बॉल 14 करायच्या. जितेंद्र कदम स्ट्राईक वरती आहेत. पहिल्या बॉल पासून सुरुवात करावी लागेल. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. एक धाव घेतली गेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु तिथे थांबवलं गेलं. आता 5 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. काय वाटतं सर? नक्कीच जर तसं पाहिलं तर मला वाटतं गोलंदाजीचं पार्ट या ठिकाणी थोडंसं जड देत आहे, कारण की जितेंद्र कदम सरांना ज्या प्रकारे गोलंदाजी करायची हवी त्या प्रकारे गोलंदाजी केली. ड्राईव्ह देखील केला. एक धाव देखील आली. या एक धावेने चालणार नाहीये. थोडासा मेगा फटका खेळला पाहिजे. मोठा फटका खेळला पाहिजे. दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडनं सामना करतोय. यावेळी पुन्हा एकदा थोडासा हवेत चेंडू पाहायचंय. क्षेत्ररक्षक कॉटन बॉलच्या माध्यमातून स्वतःला झेल घ्यायची होती, परंतु झेल सुटतोय. रूपांतर होतंय केवळ एकच धावेत. 4 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल जितू सरांचा या ठिकाणी, कारण की षटकार आणि चौकारानं तुम्ही सामन्याच्या जवळ पोहोचू शकता. उंबरड्यापर्यंत पोहोचू शकता. 2 चेंडू पार केले. तिसरा चेंडू फुलटा चेंडू पुन्हा एकदा घेऊन केलाय. ड्राईव्ह केलाय. एक धाव मिळते. एकच धावावरती संतुष्ट मानावं लागेल. आणि यावेळेस 3 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी. या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं काळूरामच्या ज्या धावा झाल्या त्याच धावेनी संघ कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. आणि गोलंदाजांची कामगिरी या ठिकाणी नक्कीच मी सांगेल, ज्या गोलंदाजांनी 2 षटकं टाकली. यावेळी पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. कैलास चांगली गोलंदाजी, कारण की असं वाटलं नव्हतं की राखीव गोलंदाजाला गोलंदाजी दिली आहे त्या ठिकाणी. 2 चेंडूत 2 षटकार जर मारले तर 501 रुपये 5000 सन्माननीय सचिन तळेकर यांच्याकडनं जितेंद्र साहेबांना मेजवानी आलेली आहे. पाहायचंय त्या मेजवानीचा आस्वाद घेता येत की नाही. एक षटकार तरी नक्कीच यावा. हो मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल आणि सामना या ठिकाणी 1 चेंडू 10 धावा. आणि सेमीफायनलचा सामना या ठिकाणी विन केलाय काळराम नवले यांच्या फलंदाजीच्या माधारावरती. आणि एकमेव गोलंदाज ज्या गोलंदाजानं षटकार खाऊन देखील आपली गोलंदाजी कमबॅक करून दाखवली त्या गोलंदाजाचं कौतुक करेल. आणि पुन्हा एकदा मिळूया मित्रांनो फायनल मध्ये. थँक्यू. मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच च्या किताब अर्थात काळूराम नवले यांना जातोय. बॅटिंग परफॉर्मन्स या आपण आपल्याला विनंती असेल. 43 धावा बॅटिंग परफॉर्मन्स मधून पाहायला मिळाला.